आता स्वराज्याचा खतना. संकटाचे ढग चारही बाजूने जमा होऊ लागले. अख्खा उभा महाराष्ट्र फितुराने पोखरलाय. डाव्या हाताचा उजव्या हाताला भरोसा राहिलेला नाही. जर त्या औरंग्याच्या कथड्यात सापडलो तर या महाराष्ट्रात पाय ठेवायला जागा आणि ध्वज मारायला हातही असणार नाही. तेव्हा आम्ही ठरवलंय, आम्ही लढू काय घेऊ, वेळ प्रसंगी मरूही, पण ही मराठेशाही ही जिवंत राहिलीच पाहिजे. पण या स्वराज्यासाठी आमचं बलिदान झालं तर धन्य होऊ आम्ही. तेव्हा हीच आमची अव्वल आणि आखरी इच्छा आहे. तेव्हा या रणांगणात मरण्यापेक्षा, तेव्हा या राजमहलात मरण्यापेक्षा रणांगणात शत्रूशी झुंज देऊन मरणाला बेहत्तर. अहो आपण महाराज आहात. धनाजी, ज्या दिवशी घराला कैद केल्याचं ऐकलं तेव्हाच मनाला पक्का केलंय, जीवाला भडकलाय उरात. तो शमणार नाही दावणीला गाडल्याशिवाय. आम्ही छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजांच्या तालमीत तयार झाले त्यांचे मावळे आहे. आमच्या जीवात जीव असेपर्यंत तुम्हाला रणांगणातून देणार नाही. राजांच्या कैद्यानं उभा महाराष्ट्र खवळून उठला आहे. ठाऊक आहे आम्हास, आपल्या धन्याच्या बदल्यासाठी आया बहिणींनी आपली कुंकू पुसून टाकली. माय बापांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना स्वराज्यासाठी अर्पण केलंय. धन्य ऐसे मायबाप रयत. संताजी, धनाजी, जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकट आली तेव्हा तेव्हा आपण आपल्या देहाची तलवार करून लढलात आणि गनिम मनात जरा बसवली. इतकंच काय तर त्या मोगलांच्या घोड्यांना देखील पाणी पिताना पाण्यात संताजी धनाजी दिसतात. ऐसे खौफ निर्माण करणारे सर सेनानी, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. स्वराज्य आबादी ठेवण्यासाठी आम्ही जीवाचा लढ. पण छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यावर त्या औरंगजेबाने राज करण्याची हमी आहे. तीन महिन्याच्या अंतरात सैन्य पसरला आहे. त्या औरंगजेबाच्या रक्षणासाठी 5 लाखाची फौज मला तेवढ घालून तैनात आहे. अरे असू देत त्यांची 5 लाखांची फौज. मराठ्यांच्या रगात काय असतं ना, या औरंगजेबाला कंठस्थान घातल्यावरच कळेल. आता फक्त एकच ध्यास, या औरंगजेबाचा खात्मा. मी फलटणीच्या रणमस्त खाट आणि शहाबुद्दीन खानाच्या फौजवर तुटून पडतो. त्या औरंगजेबाची खांडवळ केल्याबिगर माघारी परतायचो नाही आम्ही. माझ्या बरोबर मारूची घोरपडे, बहिरची घोरपडे, विठूजी चव्हाण असे 2000 मावळे घेतो. या चला राणीसाहेब, येतो आम्ही. थांबा संताजी, धनाजी. प्रत्येक मावळ्याला सांगा, वीरता, चातुर्यता, प्रसंगवधान अक्षरशः पणाला लावून लढा. हीच तुमची अव्वल आणि अग्नी परीक्षा आहे. राणी सरकार.
विजय